नमस्कार मित्रांनो, मी नितेश पुन्हा एकदा एका निसर्गरम्य वातावरणात तुमचं स्वागत आहे। तर आज मी थोडा वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ बनवणार आहे। आजचा व्हिडिओचा एक विषय असा आहे की निसर्ग हा उदास होऊन एक तुमच्यापर्यंत एक मेसेज सोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यावर एक कविता बनवली आहे। ती कविता मी तुम्हाला आज सांगत आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा। ज्यांना निसर्गावर प्रेम असेल किंवा ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडत असेल अशा लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे। तर मी आता निसर्गावर आधारित एक कविता सांगत आहे आणि तुम्हाला निसर्ग काय आहे आणि निसर्गाच्या वेदना काय आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर माझं सौंदर्य कधी पाहिलंच नसेल, माझं सौंदर्य कधी पाहिलंच नसेल, माझा अनुभव कधी घेतलाच नसेल, माझ्या कुशीत कधी येऊन पहा, कधी मलाही तुम्ही जवळून पहा, तुम्ही कधी मलाही तुम्ही जवळून पहा। डोंगरांची वस्ती माझ्यात आहे, झाडे वेलींची गर्दी माझ्यात आहे, नद्या नाले ओढे धुंदती हवा, कधी माझ्या अंगणात येऊन पहा, कधी माझ्या अंगणात येऊन पहा। रिमझिम पावसात भिजून जा, रिमझिम पावसात भिजून जा, कधी गडद धुक्यात नाहून जा, तर कधी गडद धुक्यात नाहून जा। लांब पारंब्यावर झुलत राहा, कधी झऱ्यातून चालून पहा, तर कधी झऱ्यातून चालून पहा। सुंदरता अजूनही माझ्यात आहे, सुंदरता अजूनही माझ्यात आहे, बस तुमच्या मदतीचा साथ पाहे, बस तुमच्या मदतीचा साथ पाहे। आजही देईन तीच गार हवा, निसर्ग काय म्हणतो पहा, आजही देईन तीच गार हवा। म्हणजे निसर्ग नाराज आहे, उदास आहे, त्याला वेदना होत आहेत, तरी पण त्याची इच्छा पहा तुमच्यासाठी फक्त। आजही देईन तीच गार हवा, किमान एक तरी झाड लावून पहा। तर पहा मित्रांनो, निसर्ग हा किती म्हणजे कोणतीही अपेक्षा तुमच्याकडून न ठेवता तुम्हाला नाराज होऊन किंवा त्याला वेदना होऊनही म्हणजे किती इच्छा दाखवतो फक्त तुमच्यासाठी। आजही देईन तीच गार हवा म्हणतो, किमान एक तरी झाड लावून पहा, किमान एक तरी झाड लावून पहा। म्हणजे बघा मित्रांनो, निसर्ग त्याच्यासोबत तुम्ही कितीही छेडछाड कराल तरी पण निसर्ग हा तुमच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही ठेवत, तरी तुम्हाला तो गार हवा, चांगला काय म्हणतात त्याला, ऑक्सिजन देते। म्हणजे खूप साऱ्या गोष्टी कोणत्याही इच्छा न ठेवता करतो। म्हणजे पहा, आणि आपण एखादा झाड दिसला, कोणत्या झाडाच्या फांद्या तोडून फेकतो पटणं, कोणत्या झाडांना तोडायला सुद्धा एक थोडासाही विचार नाही करत। म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत। म्हणून हे कविता निसर्गावर आहे आणि ही कविता तुम्ही थोडा विचार करा ह्या कवितेवर। आणि ज्यांना बी कुणाला निसर्ग आवडत असेल तर हप्त्यातून एकतरी दिवस निसर्गाला देत चला, चांगला आरोग्य राहील। जंगला पहाडात कुठेही इकडे तिकडे निसर्गाच्या सानिध्यात हप्त्यातला एकतरी दिवस देत चला, कारण काम तर जीवनभर करणेच आहे। जीवनभर काम केल्याशिवाय आपलं पोट भरणार नाही, हे पण सत्य आहे। पण निसर्गाला पण थोडासा समजून घ्या। निसर्ग आहे तर आपण आहोत, निसर्ग नष्ट तर आपणही नष्ट होणार। म्हणून आताही वेळ गेली नाही, आपण आताही निसर्गाला
जसं आधी होतं तसं करू शकतो, फक्त आपला सर्वांवरच आहे अवलंबून. म्हणून ही कविता निसर्ग आपल्यापर्यंत पोहोचवायला पाहत होता आणि मी हेच कविता तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. चला तर मित्रांनो, अजून एक मी असाच व्हिडिओ घेऊन येणार आहो, एक निसर्गावर आधारित एक कविता. असं जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून सांगा. आणि निसर्गामध्ये कोणाला यायला आवडते तेही कमेंट करून सांगा. आणि हा निसर्ग कुठला आहे तर तो पण सांगत आहो. हा आहे नागझिरा अभयारण्य.